माझ्या आई वडिलांची ज्यांची मैत्री आहे त्या मयेकर मॅडम आज आम्हाला त्या आई समान आहे। त्यांचा जो बळीराजा ॲग्रो सर्व्हिस हा काय जो आज शेतकऱ्यांचा आणि बळीराजाला प्राधान्य देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी हा एक जो काय छोटासा त्यांचा दालन म्हणून आज तो उपक्रम सुरू केला आहे आणि तो दोडामार्गवासियांसाठी खूप सुलभ आणि एक सहजचा मार्ग आहे। त्यांना वेळोवेळी बळीराजाला ॲग्रो संदर्भात ज्या काय मुबलक गोष्टी हव्या त्यासाठी त्यांना नेहमी सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ला अशा ठिकाणी जावं लागतं। पण अशावेळी आज जवळच्या जवळ आज माझ्या बळीराजाला एक फार मोठी मदत आणि एक सहकार्य ह्या आज दालनामार्फत त्यांच्याकडनं एक सुंदर उपक्रम किंवा एक दालनच जे काय त्यांनी आज समाजासाठी आज समर्पित केलं आहे, आज समाजासाठी इथे हजर केलं आहे त्याबद्दल आधी सर्वप्रथम मयेकर मॅडम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि ह्या दोडामार्गमध्ये आज बळीराजा शेतकरीवासीय खूप सारे आहेत आणि भारतीय जनता पार्टीमार्फत आम्ही बळीराजांना कितपत प्रोत्साहन देऊ आणि ज्या काय सरकारी योजना असतील त्यांचा आमच्या महिला असो किंवा शेतकरी समाज असो ह्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमार्फत कसा फायदा होईल याकडे मी स्वतः विशेष लक्ष देणार आहे आणि त्या संदर्भात ज्या काही योजना असतील त्यांचा पुरेपूर इथे गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली मदत पोचेल असा एक स्पेशल उपक्रम माझ्या आत्ता काही महिलांनी मला आपल्या मनातल्या काही योजना सांगितल्या त्याही मनात मी लक्षात ठेवून त्यांचा विचार करून त्या पुढे कार्यरत करेन हाही मी तुम्हाला शब्द देते। आणि इथला जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गावर विशेष लक्ष देऊन त्या संदर्भातही ज्या काही उपाययोजना असतील त्यावरही विशेष भर दिला जाईल आणि दोडामार्गवासियांचं नेहमी भरभरून प्रेम विशाल परब कुटुंबीय म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी या सगळ्यांवरच राहिलेलं आहे। त्याच्यामुळे नेहमीच आम्ही दोडामार्गवासियांना अग्रेसर ठेवू आमच्या मनात आणि इथले जे काय जिथे जिथे आमची गरज असेल तिथे तिथे आम्ही नेहमी तत्पर राहू आणि सहकार्य करू आणि इथे जमलेल्या सर्वच शेतकरी बांधव म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणा सर्वांनाच मी फार त्यांचं स्वागत करते की त्यांनी आपला किमती वेळ इथे मी आल्यानंतर दिला आणि असंच त्यांचं सहकार्य लाभो ही मी प्रार्थना करते। आणि इथल्या बळीराजासाठी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते की ह्या वर्षाची त्यांची जी काय शेती आहे ती त्यांना भरपूर धनधान्य पीक मिळू दे आणि त्यांचा शेतकरी आज ह्या वर्षी गणपतीच्या कृपेने नेहमी हसत राहो ही मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि शेती संदर्भातही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि मयेकर मॅडमला त्यांच्या ॲग्रोच्या या नवीन दालनाच्याही शुभेच्छा देते आणि असंच तुमचं नेहमी सहकार्य आमच्या पाठीशी